उमेदवार करा असं म्हणत सांगोल्यामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक आबा साळुंखे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये शिवसेनेची रणरागिणी अस्मिताताई गायकवाड कडाडल्या। सांगोला येथील दीपक आबा साळुंखे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलताना शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी विरोधी पक्षाचा खरपूस समाचार घेतला आणि उद्धव साहेबांना पायउतार होण्यास भाग पाडणाऱ्या गद्दाराला आमदार पदावरून पायउतार करून धडा शिकवा आणि उद्धव साहेबांना पुन्हा एकदा सन्मानाने मुख्यमंत्रीपदी विराजमान करा आणि त्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले। या ठिकाणी प्रथमतः सांगोला विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार माननीय दीपक आबा बापूसाहेब साळुंखे पाटील यांच्या वतीने मी अस्मिताताईंचे स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय सांगोल्यातील तमाम बांधवांना आपण या ठिकाणी संबोधित करावं। शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांच्यासाठी जोरदार टाळ्या मनापासून। स्त्रिया आहेत साक्षात देवता, जशी लक्ष्मी, सावित्री आणि सीता, अशा लक्ष्मी, सावित्री आणि सीतेचं रूप घेऊन या मंचाला संबोधित होत आहेत गायकवाड ताई। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचा जाणता राजा शिव छत्रपती, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून, स्वर्गीय महासाहेबांना वंदन करून, शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी आणि भावी लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब, आमच्या लाडक्या वहिनी, आमचं श्रद्धास्थान रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या विचारांचा आदर करून या विचारपीठावर उपस्थित असणारे आमच्या पक्षाचे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी माननीय संभाजी शिंदे, आमचे जिल्हा प्रमुख, त्याचबरोबर आमचे सर्व पदाधिकारी आणि आमच्या सगळ्या माता बंधू भगिनी, सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र। आज आपण सगळेजण ज्या मोठ्या संख्येने इथे आलायत त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते आणि तुम्हाला सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र करते। जय महाराष्ट्र। मला आवाज येत नाहीये, जय महाराष्ट्र असा आवाज पाहिजे। जय महाराष्ट्र असा आवाज करा की आपल्या समोरचे गद्दार परत इथे येण्याच्या काबिल नाही राहिले पाहिजेत। आज आपण बघतोय की सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब संपूर्ण महाराष्ट्रभर जीवाचं रान करतायत, कारण आज जर इथे आमदार माननीय दीपक आबा साळुंखे पाटील विजयी झाले आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाविकास आघाडीचं सरकार आलं तरच महाराष्ट्र सुरक्षित राहणार आहे आणि तरच महाराष्ट्राच्या आमच्या माता भगिनी सुरक्षित राहणार आहेत। त्यामुळे आपल्या सगळ्यांना दीपक आबांना आमदार करायचंय ही पुन्हा बांधून हा निर्धार करून या सभेतला आपण सगळ्यांनी जायचंय। आज इथे शेतकरी दिसत आहेत, तिथं महिला दिसत आहेत, या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या भगिनी आहेत, या भगिनींसाठी काही केलं नाही। काय म्हणते लाडकी बहीण, लाडकी बहीण म्हणताना दम देता काय? लाडकी बहीण म्हणताना 1,500 रुपये देता? आज आपण सांगा, आम्हाला आमचा भाऊ येतो, भाऊ बिजाला येतो, काय 1,500 रुपये देतो, किती पैसे देतो सांगतो का सगळ्या जगाला ओरडून? नाही, पण हे येतात आणि याची दौंडी पिटवतायत। किती दिले? 1,500 दिले। गॅस किती वाढवला? 400 रुपयाचा गॅस 1,200 रुपये केला आणि इकडे किती दिले? 1,500 महिन्याला। 3 गॅस मोफत पडले। आता हे सगळ्या घोषणा आहेत ना, या फक्त आणि फक्त या निवडणुकीच्या घोषणा आहेत। निवडणूक संपली की लाडकी बहीण नाही, मग ती जोडकी बहीण। मी त्यांना ठणकावून सांगू इच्छिते, महाविकास आघाडीचं सरकार आलं तर प्रत्येक लाडक्या बहिणीला आम्ही 3,000 तर देऊच, परंतु तिचा सन्मान राखू, तिची सुरक्षितता करू। उद्धव साहेबांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक भगिनीची सुरक्षितता ही जास्त महत्वाची मानलेली आहे। यांच्या राज्यामध्ये एकही महिला सुरक्षित नव्हती। 4 वर्षापासून 60 वर्षाच्या वयोवृद्ध बाईवर बलात्कार झाले, हे आता यांचं सरकार आहे। अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे। इकडे लाडकी बहीण म्हणता आणि महिलांवर अन्याय अत्याचार होताना उघड्या डोळ्यांनी पाहता। आमच्या भावाने सांगितलं की माझ्याकडे बायकोला लुगडं घ्यायला पैसे नाही, मग आता एवढे पैसे कुठून आले? आता एवढ्या मोठ्या गाड्या, एवढा मोठा बंगला कुठून झाला याचा विचार करा। आज सांगते भगिनींनो,
आणि बांधवांनो, आज शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला सुद्धा हमीभाव यांनी दिला नाही. आज सगळेजण हे लोक तुम्हाला नुसतं फसवतायत. उद्धव साहेब सत्तेवर आले, त्यांनी 2 लाख सरसकट कर्जमाफी केली, परंतु या लोकांनी तुम्हाला शेतीमालाला हमी भाव दिला नाही, तुमच्या कुठे मालाला भाव दिला नाही आणि हे लोक सगळेजण फक्त तुम्हाला फसवतायत. आता उद्धव साहेबांचं सरकार आलं तर उद्धव साहेबांनी सांगितलंय की 3 लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी करण्यात येईल, आपल्या शेतकऱ्यांच्या शेतीला हमी भाव देण्यात येईल. आणि त्याचबरोबर आज आपण बघतो की सोयाबीनला हमी भाव नाही, कांद्याला नाही, आमचा शेतकरी रडतोय, त्याच्या डोळ्याचं पाणी यांना दिसत नाहीये. परंतु या सगळ्या लोकांना धडा शिकवायचा असेल आणि त्या गद्दार आमदाराला तर कधीच माफ करू नका. कारण हा कोण आहे? गद्दार. हा आमदार कोण आहे इथला? जोरात आवाज यायला पाहिजे. इथला आमदार कोण आहे? या गद्दाराला माफ करू नका. कारण या गद्दारांनी आपले सोन्यासारखे, आपल्या रामासारखे आपले पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब यांनी कोरोना काळात अनेक जीव वाचवले. इतका धुतल्या चालण्यासारखा नेता अख्ख्या राज्यात नाही, अख्ख्या देशात बघायला मिळणार नाही, जगात बघायला मिळणार नाही. अशा नेत्याला पाय उतार करण्याचं पाप या गद्दारांनी केलेलं आहे आणि इथं हा गद्दार अग्रेसर होता. या ठिकाणी उद्धव साहेब जेव्हा वर्षावरनं निघाले, आमच्या प्रत्येक माता भगिनीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, आमच्या सगळ्यांचे डोळे पाणावले. या ठिकाणी उद्धव साहेबांना पाय उतार करायला लागला की या आमदाराला पाय उतार करून घरी पाठवा. पाठवणार ना? लक्षात द्या की या आमदाराला घरी पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही. या गद्दाराला आम्ही घरी पाठवणार. हा मला शब्द द्या. आणि मी तुम्हाला अख्खा सांगू इच्छित आहे की उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले तरच या शेतकऱ्यांना, या आमच्या गोरगरीब माता भगिनींना आणि आमच्या बेरोजगार युवकांना न्याय मिळेल. आणि आपल्या सगळ्यांना जर न्याय मिळायचा असेल तर दीपक आबा आमदार होणं गरजेचं आहे. कारण दीपक आबांसारखा माणूस असलेला माणूस आपल्या या सांगोला तालुक्यातच काय संपूर्ण जिल्ह्यात नाहीये. दीपक आबांनी आतापर्यंत अनेक गोरगरिबांची कामं केली, अनेक महिलांना पण न्याय मिळवून दिलेला आहे. आज त्यांची बहीण म्हणून एवढंच सांगते की दीपक आबा जिल्ह्यात 1 नंबर मतांनी निवडून आले पाहिजे, रेकॉर्ड ब्रेक झाला पाहिजे. आहे आपण दीपक आबांना 1 नंबरला मशाल चिन्हावर बटन दाबून 1 नंबर मतांनी निवडून आला. जय हिंद.